नमस्कार मित्रांनो, मुंबई गिराई चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण बनवलेलं आहे सगळ्यांच्या आवडीचं चमचमीत आणि झणझणीत असं वांगं आणि बोंबील मस्त असा तर्रीदार रस्सा बनवलेला आहे. आणि सर्वांना आवडेल असे बोंबील जे आपण मस्तपैकी फ्राय करून ह्या रस्सा भाजीमध्ये टाकलेले आहेत. आणि ही भरलेली मसाल्यानी वांगी भरपूर सुंदर टेस्ट लागत आहे. तर मित्रांनो, आपण ही डिश कशी बनवलेली आहे या सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम आपण घेतलेले आहेत वांगी तुम्ही बघू शकता 6 ते 7 वांगे आपण कापून घेतलेले आहे. त्याचबरोबर इकडे आपण मस्तपैकी स्वच्छ हा कढीपत्ता घेतलेला आहे. कढीपत्त्याने मस्त असा टेस्ट येणार आहे आपल्या रस्सा भाजीला. कढीपत्ता सगळ्यांमध्येच जातोच. त्याच्यानंतर इथं साहित्यांमध्ये आपण घेतलेलं आहे जिरे घेतलेले 1 चम्मच, मिरची पावडर घेतलेली आहे जी आपली मालवणी मसाला आहे तो घेतलेला आहे 1 चम्मच. त्यानंतर धने पावडर, मीठ घेतलेले आहे, हळद घेतलेली आहे, कसुरी मेथी घेतलेली आहे, लाल मिरची पावडर घेतलेली आहे. वाटणामध्ये आपण कांदे, टोमॅटो, लाल मिरची, लसूण, खोबरं, कोथिंबीर, खसखस, सफेद तीळ हे टाकलेले आहेत. त्याच्यानंतर हे तुम्ही बघू शकता बोंबील घेतलेले आहेत. आपण बोंबील मस्तपैकी आपण स्वच्छ करून घेतलेले आहेत आणि तेच बोंबील आता मस्तपैकी आपण तेलामध्ये टाकणार आहे. आणि फर्स्ट स्टेप आपली जी असणार आहे ही 2 चमचे तेलामध्ये आपल्याला बोंबील आधी फ्राय करून घ्यायचे आहेत. तर बोंबील फ्राय करून घेतल्यानंतर ते 2 ते 3 मिनटं असेच आपल्याला फ्राय करायचे आहेत आणि सेपरेटली बाजूला काढून घ्यायचे आहेत. आणि त्याच्यानंतर आपल्या रस्सा भाजीला या सुरुवात करायची आहे. तर तुम्ही बघू शकता आई मस्तपैकी आता बोंबील फ्राय करून घेत आहे. आणि त्याचबरोबर आपण इकडे काय करत आहोत, वांग्यांना कापं करून घेतलेले आहेत. कापं करून घेतल्यानंतर आपण जे वाटण तयार केलेलं त्यात मसाले भरलेला आहे तो. तर मस्तपैकी अशी डिश होणार आहे. इकडे आपण हे फ्राय केलेलं बोंबील तुम्ही बघू शकता साईडला आपण काढून घेणार आहोत सेपरेटली. आणि त्याच्यानंतर आपल्या रस्सा भाजीला सुरुवात करणार. तर फर्स्ट स्टेप तर संपलेली आहे. आता ही आपली दुसरी स्टेप आहे जी आपल्याला रस्सा बनवायची आहे. तर आईने कढीपत्ता टाकल्यानंतर जे आपल्याला भरलेली बोंबील होते भरलेली वांगी होती ती आपण फ्राय करायला टाकलेली आहे. तर मस्तपैकी गरम गरम तेलामध्ये मित्रांनो ही वांगी आपण टाकलेली आहेत. सर्वप्रथम आपण हळद टाकलेली आहे. मसाले टाकायला आता आपल्याला बॅक टू बॅक सुरुवात करायची आहे. त्याच्यानंतर इकडे जिरे टाकलेले आहेत. 1 चम्मच हळद, 1 चम्मच जिरे टाकलेले आहेत. हा मसाला चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. वांगी चांगली तेलामध्ये परतून घ्यायची आहे. इकडे टाकलेले आहे लाल मिरची पावडर, हा मालवणी मसाला आहे 1 चम्मच. इकडे आहे लाल मिरची पावडर 1 चम्मच. त्याच्यानंतर इकडे घेतलेला आहे 1 चम्मच धने पावडर. हे चांगले आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत. भरपूर सुंदर रेसिपी होणार आहे आणि तुम्हाला नक्कीच आवडणार आहे काहीतरी वेगळं. हे सगळे मसाले झाल्यानंतर आईने इकडे काय केलेलं आहे, ते जे उरलेलं वाटण होतं ते पण ॲड केलेलं आणि चांगलं हलवून घेतलेलं आहे, मिक्स करून घेतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला 1 ते 1.5 कप आपल्याला वांगे शिजण्यासाठी आणि रस्सा तयार होण्यासाठी पाणी ॲड करायचं आहे. तर तुम्ही बघू शकता वांगी चांगली फ्राय झाल्यावरती, मसाला चांगला फ्राय झाल्यावरती आईने इकडे पाणी टाकलेलं आहे. आता हे 1.5 कप पाणी जे आपण टाकलेलं आहे, आता हे 5 ते 10 मिनटं आपल्याला चांगलं बॉईल करून घ्यायचं आहे. तर बघू शकता मस्तपैकी आपली वांगी बॉईल होऊ द्यायची. आता आपल्याला बोंबील टाकायचे नाही आहेत. बोंबील कधी टाकायचे, जेव्हा आपल्याला आपली वांगी शिजलेली असेल, रश्श्याला चांगला उकळी आलेली असेल, त्याच वेळेला आपले बोंबील ॲड करायचे आहेत. आणि त्याच्यानंतर 2 मिनटं फक्त शिजू द्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला हा गॅस बंद करायचा आहे. चांगले सिमर होऊ द्यायचे, चांगलं बॉईल होऊ द्यायचं आहे स्लो मीडियम फ्लेमवरती. तर इथे बघा आपला हा रस्सा तयार झालेला आहे. मस्तपैकी लाल पिवळा वांगी शिजलेली आहे, बोंबील चांगले फ्राय होऊन शिजलेले आहेत. इकडे मस्त अशी रेसिपी तोंडाला पाणी आणणारी झालेली आहे. तर इकडे आपण आई एका साईडला प्लेटमध्ये काढून घेत आहेत हे सर्व वांगी आणि बोंबील. तर बघा किती सुंदर दिसत आहेत. मी माझं बोलणं थांबवतो. बघा किती मस्त अशी डिश दिसत आहे. सुटलं का नाही पाणी तोंडाला, आहे ना. तर येस, अशा पद्धतीने तुम्ही ही रेसिपी करून बघा. तुमच्या प्रतिक्रिया मुंबई गिराई चॅनलला कळवायला विसरू नका. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण की हे एक मोटिवेशन जे असतं आपल्याला व्हिडिओसाठी भेटत असतं. तर जरूर सपोर्ट करा मुंबई गिराई चॅनलवरती. तर किती मस्त अशी रेसिपी झालेली आहे. झणझणीत रस्सा आणि त्याचबरोबर बोंबील, वांगं आणि कोथिंबीर आपण गार्निशिंगसाठी इकडे ॲड केलेले आहे मित्रांनो.
तर अशा पद्धतीने ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा. काहीतरी नवीन शिकत आहात तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये. सपोर्ट करा मुंबईकर आई चॅनलला. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.